उमेश अण्णांचं काम असं आहे की तुम्ही त्यांच्याकडे जायची गरज नाही, तो माणूस तुमच्या दारापर्यंत येते. काय प्रॉब्लेम असतील, महेश पवारांचं कार्य जेवढं आहे की ते निवडून येणार आणि त्यांचं काम तेवढं चांगलं आहे म्हणूनच त्यांना तिकीट दिले आणि तिसरी टर्म पण आता तेच येणार. उमेश पवार लहानापासून दोरापर्यंत अण्णा म्हणलं तरी कोणी अण्णा म्हणतं. उमेश पवार म्हणून हाक मारतच नाही, अण्णा म्हणून हाक मारतात. नाही, 100% येणार निवडून, त्यात काय विषयच नाही. कारण की त्यांनी इतकं कामच त्यांनी केलेलं आहे. म्हणजे 750 संडास असू देत, प्रॉपर्टी कार्ड असू देत. उमेश पवारांचं कार्यच चांगलं आहे. उमेश पवार हा त्यांचा समाज, त्याचं काम, विथ प्रॉपर्टी कार्डचा विषय त्यानं बरोबर केलेला आहे. उमेश पवार हे चांगले कार्यकर्ते आहेत. आत्तापर्यंत काम केलेलं आहे त्यांनी, मस्त काम केलेलं आहे. उमेश पवारांची काम करण्याची पद्धत अशी आहे, सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन काम करण्याची पद्धत आहे. ते होतकरू आहेत, चांगले कार्यकर्ते आहेत. सामान्यांच्या लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या अडचणीला धावून येणार आहे. काम करण्याची पद्धत आता 2 टर्म झाल्या, तिसरा टर्म आहे म्हणजे काम करण्याची पद्धत चांगली आहे म्हणून साहेबांनी तिकीट दिलं ना. पवारांचं काम चांगलं आहे. काय म्हणजे न सांगण्या एवढी कामं आहेत. कामच कंटिन्युटी झालेलेच आहेत. थेट पाईपलाईन झालेले आहे, रस्त्याचे कामं केलेले आहेत. आणि प्रॉपर्टी कार्डाचा जो मेन प्रश्न आहे तो त्यांनी त्यांच्या भागात पण सोडवला आणि आता आमच्या भागात पण 100% सोडवतील अशी आम्हाला गॅरंटी आहे. आणि उमेश पवारांचं काम भरपूर आहे. जे आता काँग्रेसनं 4 उमेदवार जे उभे केलेत ती खरोखर अत्यंत म्हणजे काम करणारे आणि तळागाळातले उमेदवार आहेत. ते प्रत्येक घराघरापर्यंत, तळागाळातल्या माणसांपर्यंत पोचलेले आहेत. कारण त्यांचं कार्यच चांगलं आहे. आम्हाला तरी वाटतं की ते उमेश पवार हे ते निवडून येते. कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेकडे असते? महाविकास आघाडीला काँग्रेसलाच देणार. आपलं काँग्रेस महाविकास आघाडी यायला पाहिजे. हवा काय काँग्रेसचीच आहे. वारं काँग्रेसचंच आहे आणि काँग्रेसच राहणार आहे. काँग्रेसची हवा आहे. 4-0 हे निकाल आहे. काँग्रेस पक्षाची येणार 100%. महाविकास आघाडीचं कामच चांगलं आहे. एकंदरीत काँग्रेसचा झेंडा पडणार, त्यात काय वादच नाही. 100% काँग्रेसचा झेंडा पडणार. दादा, निवडणूक होते महापालिकेची, खूप वर्षांनी होते. तुम्हाला काय वाटते की महायुतीला लोक पसंती येतील की महाविकास आघाडी? महाविकास आघाडीला. काय कारण आहे? कारण की आता त्यांचं सत्ता इथं आमदारात कुठं विकास झालाय. कोण आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार इथून काय? इथं आता 4 आहेत काँग्रेसचे. उमेश देवप्पा पवार कसं आहे पवारांचं काम कसं आहे? चांगलं आहे. 2 वेळा ते नगरसेवक होते. पुन्हा एकदा बंटी साहेबांनी हा संधी दिली त्यांना. काय मग त्याचं काय वाटते? नाही, काम चांगलं आहे त्यांचं. आता 2 वेळा म्हणजे सलग टर्मला ते त्यांच्या घरातली सीट आली 2 वेळा. कसं आहे एकंदरीत काम करण्याची पद्धत कशी आहे उमेश पवार? आहे, चांगली आहे. या निवडणुकीत काय होईल असं वाटतं? काँग्रेसच येणार सत्ता. काँग्रेस. का असं असं का वाटतं? लोक नाराज आहेत. तुम्हाला काय वाटते की या निवडणुकीत जनता कुणाला कौल देईल? काँग्रेसलाच देणार. महागाई वगैरे भरपूर आहे, एवढा म्हणावाचा विकास नाही. नुसतं सत्तेसाठी काय बी करतील, त्याच्यामुळे काँग्रेसची सत्ता येणार. कोण आहे तिथले काँग्रेसचे उमेदवार? काँग्रेस काका पाटील आहेत, पद्मावती पाटील आहेत, परत उमेश पवार आहेत. कसं आहे पवारांचं काम? पवारांचं काम चांगलं आहे. 2 वर्ष नगरसेवक आहेत, 2 वेळा. काम त्यांचं चांगलं आहे. मोठ्या प्रमाणात त्यांना नगरसेवक पदाचा अनुभव आहे. हा, तेच यावेळी पुन्हा त्यांना बंटी साहेबांनी संधी दिली. काय वाटतं यावर? त्या संधीचा फायदा उचलणार, संधीचा फायदा घेणार. महाविकास आघाडीच का निवडून यावी असं वाटतंय? कारण काँग्रेसचे कार्यकर्ते चांगले आहेत, कष्ट आहेत, गरीब आहेत, चांगले कार्यकर्ते आहेत. त्यामुळं तरुण आहात, मतदानाचा अधिकार बजावणार आहात. एकंदरीत काय वाटतंय यावेळी जनता कुणाला कौल देईल, महाविकास की महायुती? आपलं काँग्रेसला देतील यावेळी. असं का वाटतंय? ह्याच्या आधी काम केलेलं नाही लोकांनी, म्हणजे जे म्हणजे आता नगरसेवकला नव्हते कोण, त्यांनी काम केलेलं नाही. काय म्हणजे कोण कोण उमेदवार आहेत इथून काँग्रेस? उमेश पवार आहेत. कसं आहे त्यांचं काम? कसं आहे? चांगलं आहे काम. आपल्या धनश्री त्यांचं पण काम चांगलं आहे. भागात उमेश पवार 2 वेळा नगरसेवक होते. काय काय विकास काम केले त्यांनी? त्यांचे काय गटर, रोड, बाकीचे कामं सगळे चांगले आहेत. यावेळी काय होईल? या जनता कुणाला नेमकी कौल देईल? यावेळी काय काँग्रेसलाच की. तरी वाटते की महाविकास आघाडी निवडून येईल असं वाटतं? महाविकास आघाडी. असं का वाटते? का म्हणजे बंटी साहेबांचं तसं कामच आहे. काय काय कामं केले तुम्हाला? काय म्हणजे न सांगण्या एवढी कामं आहेत. कामच कंटिन्युटी झालेलेच आहेत. थेट पाईपलाईन झालेले आहे, रस्त्याचे कामं केलेले आहेत. बाकीचं आमच्या प्रभागात सगळे संडास वगैरे असेल, ड्रेनेज लाईनचे वगैरे कामं सगळी पूर्ण केलेली आहेत. काँग्रेसकडून या प्रभागातून उमेश पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांच्याबद्दल काय वाटतं? महेश पवारांचं कार्य जेवढं आहे की ते निवडून येणारच आहे. कामं करण्याची पद्धत 1 नंबरच आहे. काय सांगाल यावेळी जनता नेमकी कोणाला कौल देईल? जनता महाविकास आघाडीलाच कौल देईल. असं का वाटतं तुम्हाला? बंटी साहेबांनी एका सामान्य कार्यकर्त्यांना सगळ्यांना मोठं केलेलं आहे.
आता आमच्या प्रभागात बघितलं असं तर 16 आपल्या चहा गाडीवाल्याला एका तिकीट दिलेलं आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठं करायचं हे बंटी साहेबांनी काम केलेलं आहे. निश्चितपणाने सगळा प्रभाग त्यांच्या पाठीमागे राहील. महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता आली पाहिजे असं वाटतं? सगळ्याच महाविकास आघाडीची आली पाहिजे. दादा निवडणूक होते महापालिकेची, वारं कुणाचं आहे? वारं फक्त बंटी साहेबांचा आणि महाविकास आघाडीचा. का महाविकास आघाडीलाच पसंती? कारण बंटी साहेबांच्या माध्यमातून भरपूर कामं झालेली आहेत इथनं मागं. आता इथला आमच्या भागातला प्रॉपर्टी कार्डाचा जो प्रश्न आहे तो 50% तरी बंटी साहेबांनी सोडवलेला आहे आणि राहिलेलं जे आहे ते पण या पुढच्या काळात 100% बंटी साहेबांकडून पूर्ण होणार याची आम्हाला गॅरंटी आहे. म्हणून आता या प्रभागातून उमेश पवार निवडणुकीच्या रिंगणात आहे, काय सांगाल? उमेश अण्णांचं काम असं आहे की तुम्ही त्यांच्याकडे जायची गरज नाही, तो माणूस तुमच्या दारापर्यंत येतोय. काय प्रॉब्लेम असतील, आम्ही दौलतनगरमध्ये आहे पण त्यांचं आम्हाला माहीत आहे की स्वतः ते स्वतः जिथं प्रश्न असतील ते स्वतः उपस्थित राहतात आणि प्रॉपर्टी कार्डाचा जो मेन प्रश्न आहे तो त्यांनी त्यांच्या भागात पण सोडवला आणि आता आमच्या भागात पण 100% सोडवतील अशी आम्हाला गॅरंटी आहे. एकंदरीत काय सांगाल की तुम्ही म्हणताय महाविकास आघाडी आली पाहिजे, असं का वाटतं? आता तसं बघितलं तर आता बंटी साहेबांनी अशी कुठले मोठे उमेदवार दिले नाहीत. आता आमच्या भागात जर झालं तर महेश कोरवी नावाचा जो मुलगा आहे तो सर्वसामान्य चहा गाडीवाला मुलगा आहे आणि त्याला तिकीट दिलेलं नाही की असं पैसेवाले बघून तिकीट दिलेलं नाही साहेबांनी आणि त्यांच्या माध्यमातून म्हणजे बंटी साहेबांनी सर्वसामान्य आणि निष्ठावंत कार्यकर्त्याचा विचार केलेला आहे. त्यामुळं उमेश पवार 2 वेळा नगरसेवक होते. या निवडणुकीत बंटी साहेबांनी पुन्हा त्यांना संधी दिली, याबद्दल काय वाटतं? ते निष्ठावंत आहेत आणि त्यांचं काम तेवढं चांगलं आहे म्हणूनच त्यांना तिकीट दिले आणि तिसरी टर्म पण आता तेच येणार. एकंदरीत काय सांगाल, वारं कुणाचं आहे? वारं काँग्रेसचंच आहे आणि काँग्रेसच राहणार आहे. 4-0 हे निकाल आहे आणि काँग्रेस येणार. आता सध्या गॅस महागाई ज्यावेळी 350 रुपये झाला त्यावेळी भाजपवाले रस्त्यावर उतरलेले, आता कुठे गेलीत? 100 रुपयाचा स्टॅम्प आता तो सध्या सगळ्या सर्वसामान्यांना 500ला घ्यायला लागतोय. म्हणजे वाढले कुठे? ही लाडकी बहिणी योजना फक्त फसवण्यासाठी आहे आणि ही संख्या फसते आणि आपण हसतोय. आणि जोपर्यंत काँग्रेस येत नाही तोवर सत्ता बदल होत नाही, तोवर आपलं काही होऊ शकत नाही. काय होईल या निवडणुकीत? काँग्रेस येणार 100%. आता बघायला गेलं तर या प्रभागातून उमेश पवार हे काँग्रेसकडून आहेत, त्यांच्याबद्दल काय वाटतं? उमेश पवार लहानापासून दोरापर्यंत अण्णा म्हणलं तरी कोणी अण्णा म्हणतं. उमेश पवार म्हणून हाक मारत नाही, अण्णा म्हणून हाक मारतात. बारक्या पोरांचा सुद्धा अंदाज आणि मोठ्यांचा सुद्धा अंदाज आहे आणि उमेश पवारांचं काम भरपूर आहे. काका पाटलांचं पण काम भरपूर आहे. काका पाटलांनी बरेचसे आपल्या इथे हे केलेले आहेत, सामाजिक कार्य केलेले आहेत. क्रिकेटचं ग्राउंड केलं, रेडे टकरीचं सुशोभीकरण केलं. जे रेडे ओळखत नव्हते ते तिने तयार केलेले आहेत. कसा असावा नगरसेवक? नगरसेवक असावा तर स्वच्छ आणि पारदर्शक असावा, जेणेकरून तो नागरिकांच्यात निदान महिन्यात एकदा तरी यावा, ही आशा आहे. आणि आपल्याला हीच आणि ही जे नगरसेवक जे सर्वसामान्य निवडलेले आहेत हे असेच आहेत की महिन्याला तुम्ही दारात येणारच. तुमची शंका काय आहे ते तुम्हाला निवारण करून देणार. तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीत काय होईल? या निवडणुकीत काँग्रेस येणार आणि 4-0 येणार. तुम्ही काय सांगाल की प्रशासकांचा कारभार बरा गरज आहे नगरसेवक? नाही, गरज आहे नगरसेवकांची या म्हणजे प्रभागांना गरज आहे. कसं आहे, थोडाफार स्लम एरिया आहे, थोडाफार सुशिक्षित एरिया आहे आणि भरपूर वर्षानंतर निवडणूक होते. त्यामुळे जे आता काँग्रेसनं 4 उमेदवार जे उभे केलेत ती खरोखर अत्यंत म्हणजे काम करणारे आणि तळागाळातले उमेदवार आहेत. म्हणजे ज्यांना गरिबीची आणि ज्यांना समाजकार्याची जाण आहे आणि ज्यांनी वसाहती घेतला आहे त्याच उमेदवारांना काँग्रेसने उमेदवारी दिलेली आहे. त्याचबरोबर आता जे आमच्या अ गटातून उभारलेले आहेत ते म्हणजे उमेश देवाप्पा पवार, काय सांगाल त्यांच्याबद्दल? त्यांनी आता 750 संडास उभे केलेत. म्हणजे जे स्लम एरियामध्ये ज्यांना संडास नाहीत किंवा ज्यांचे प्रॉपर्टी कार्ड नाही त्यांचे प्रॉपर्टी कार्ड करून देण्याचे कार्य, त्याबरोबर संडास बांधून द्यायचे. एक 750 जर म्हणजे एका 5 वर्षात जर 750 माणूस जर संडास बांधू शकतो तर म्हणजे बघा की म्हणजे किती कार्य आहे त्यांचं मोठं. त्यानंतर म्हणजे आता महेश कोरे म्हणून उभारलेत ते प्रत्येक घराघरापर्यंत तळागाळातल्या माणसांपर्यंत पोचलेले आहेत. म्हणजे कोण वारलेला असू दे, कोणाची काय रात्रीत हॉस्पिटलची मदत असू दे किंवा काय असू देत, पुराच्या काळात असू देत किंवा कोरोनाच्या काळात असू देत, प्रत्येकाला क्वारंटाईन करणे किंवा त्यांच्या म्हणजे जी काय काळजी घ्यायची आहे ते महेशदादांनी एकदम व्यवस्थितरित्या घेतलेलं आहे. त्यामुळं तळागाळातला म्हणजे एखादा चहा म्हणजे त्यांचा चहाचा व्यवसाय, चहावाल्याला साहेबांनी बंटी साहेबांनी उमेदवारी दिलेली आहे. आणि क मधून जे आहेत काकासाहेब पाटलांनी म्हणजे विश्वास उभा केलेला आहे जरा कमी.
कारण की जे जिथं म्हणजे दारूचा अड्डा होता, जे ग्राउंड होतं आपलं ह्याचं सागरमाळाचं शास्त्रीनगरचं जे ग्राउंड आहे ते दारूचा अड्डा होता, तिथं असं नंदनवन उभा केले की म्हणजे इंटरनॅशनल स्टेडियम सारखं नंदनवन उभा केलेलं आहे क्रिकेटचं. तिथं आता मोठ्या मोठ्या मॅचेस होतात. बघायला गेलं तर उमेश पवार हे 2 टर्म नगरसेवक होते. पुन्हा एकदा त्यांना बंटी साहेबांनी संधी दिली, याबद्दल काय सांगा? नाही, 100% येणार निवडून, त्यात काही विषयच नाही. कारण की त्यांनी इतकं कामच त्यांनी केलेलं आहे. म्हणजे 750 संडास असू देत, प्रॉपर्टी कार्ड असू देत, स्वच्छता असू देत. आता त्यांच्यावर आम्ही प्रचाराला फिरताना आम्ही बघतोयच की म्हणजे प्रत्येक घराघरात जाईल त्यांनी नमस्कार या दादा किंवा जे काय पाहुणचार त्यांनी जे करतात, का करतात? कारण की माणसांनी त्या खरोखर काम केले म्हणूनच करतात. कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी असं तुम्हाला वाटतं? काँग्रेस पक्षाची येणार 100%. अनेक वर्षांनी निवडणूक होती महापालिकेची, विकास झालाय काय? नाही, विकास नाही झाला. शासन याच्यावर लक्षच देत नाही. तुम्हाला काय वाटतं, महायुती आली पाहिजे काय महाविकास? महाविकासाकडे. का? महाविकासाचं कामच चांगलं आहे. महायुतीचं काय, लाडक्या बहिणी योजना काढल्यात, आता बंद केल्यात त्या, त्यामुळं फसवागिरीचं हे चालू आहे. महाविकासासाठी झाले. महाविकास आघाडीतून इथून उमेश पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांच्याबद्दल काय वाटतं? उमेश पवारांचं कार्यच चांगलं आहे. आतापर्यंत बघितलं मी त्यांचं कार्य चांगलं आहे. कशी आहे त्यांची काम करण्याची? काम करणे प्रत्येक तळागाळापर्यंत त्यांनी जाऊन काम करतात. कुठल्याही लहान पोरांपासून ज्येष्ठ नागरिकांप्रती जरी विचारलं त्यांचं कार्य आहे ते चांगलं. 2 वेळा ते नगरसेवक देखील होते. हां, आता पुन्हा त्यांना बंटी साहेबांनी संधी दिली, याबद्दल काय सांगा? ते संधी दिल्या आणि आमच्या वॉर्डाला दौलतनगर भागामध्ये त्यांना संधी दिल्या, ते एक चांगल्या प्रकारचं हे झालेलं आहे. कारण त्यांचं कार्यच चांगलं आहे. आम्हाला तरी वाटते की ते उमेश पवार हे ते निवडून येतील. कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर आली पाहिजे? काँग्रेस. काँग्रेस आली पाहिजे असं वाटते तुम्हाला, काय कारण आहे? कारण भाजप तरी आतापर्यंत काही नाही काम, आम्हाला तरी काय आवडले ना. जनतेला आता कळा लागते त्यांचं काय महागाई कितपत व्हायला लागल्या, त्यामुळं महाविकास आघाडीची सत्ता यायला पाहिजे. काय सांगाल, नगरसेवक कसा असावा? नगरसेवक आमच्या मर्जीतला असावा, सर्वांच्या मर्जीतला असावा. आमच्यापेक्षा सर्वांच्या मर्जीचा असावा. काम करणार. अनेक वर्षांनी निवडणूक होते, काय यावेळी वाटते, महायुती येणार का महाविकास आघाडी येणार? महायुतीचं काय झालंय, आम्ही आमचा पक्ष आम्ही काँग्रेस म्हणत नाही, पण ते सगळं पब्लिकांना माहीत झाले, कुठल्या कुठल्या योजना राबवून कुणी काय काय केले, आणि आता ते आम्हाला निसरा लागायला पब्लिकांना. पब्लिकने योग्य उत्तर दिलं कोण आहे. आता या प्रभागातून उमेश पवार निवडणूक लढवत आहेत, त्यांच्याबद्दल काय वाटतं? उमेश पवारचे वडील, त्यांची कृपा उमेशवर आहे, त्यामुळं उमेश पवार हा त्यांचा समाज, त्याचं काम, विथ प्रॉपर्टी कार्डचा विषय त्यानं बरोबर केलेला आहे. त्यामुळं ते उमेश पवारची. आता ते बघायला गेलं तर 2 वेळा नगरसेवक होते, पुन्हा त्यांना बंटी साहेबांनी संधी दिली, काय सांगाल याबद्दल? संधी देण्यामध्ये त्यानं तसं कार्यच केलं ना त्या उमेश पवारच्या बाबतीत, बोलण्याबाबतीत तरी. स्वतः प्रॉपर्टी कार्डसाठी जाणे, सहकार्याने दोघा तिघांना घेऊन जाणे, काय अडचणी येणे, काय अडचणी आली की त्या पुढं काय त्या कसा सॉल्व्ह करायचा प्रश्न ते त्याच्या डोक्यात असायचं. ते कुणामुळं, त्यांच्या वडिलांच्यामुळं त्यानं ते बघितलं, त्यामुळं तो परफेक्ट आहे त्या पदासाठी. त्यामुळे बंटी साहेबांनी त्यांना तिकीट दिले. कशी आहे काम करण्याची पद्धत, कशी आहे काम करण्याची पद्धत, कशी आहे? काम करण्याची प्रगती एकदम चांगली आहे. शांततेत विचार घेतात, शांततेत सगळा निर्णय घेतात. विरोधक असो नाही नसो, त्यांचा प्रत्येकाचा निर्णय योग्य पद्धतीने घेतात. काय सांगाल, या प्रभागात हवा कुणाची? काँग्रेसची हवा आहे. साहेब आमचे बंटी पाटील साहेब हे आम्हाला पाहिजे इथं, कारण इथून मागं कामं काही झालेली नाहीत, काय नाहीत. काय कमळ गे पाण्याचं फुललं आहे, वरती आलेलं नाही अजून. कमळ पाण्यात फुललेलं आहे. आम्हाला काँग्रेसची हवा पाहिजे. नक्कीच आता तुम्ही म्हणताय काँग्रेस पाहिजे. आता या प्रभागात उमेश पवार उभारले काँग्रेस, त्यांच्याबद्दल काय सांगा? उमेश पवार हे चांगले कार्यकर्ते आहेत. आत्तापर्यंत काम केलेलं आहे त्यांनी, मस्त काम केलेलं आहे. यो जो एरिया जागृतीनगर वगैरे आहे, व्यवस्थित काम केलेलं आहे. जागृतीमध्ये त्यांचा प्रॉब्लेम काही नाही. आता दादा कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत, कशी मस्त आहे. काय म्हणत आहे, या समस्या काय आता तशा म्हणावी तशा नाहीत. रोडच्या रस्त्याच्या आहेत ती काय रस्त्याच्या कोल्हापूर शहरात सगळीकडे झालेल्या आहे. ते काय इथं काय नवीन असं काय नाही आहे का? या सर्व समस्या कोण सोडवू शकते? बंटी पाटील सोडवू शकतो. काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी सत्तेत यावी लागणार. असं का वाटते तुम्हाला की महाविकास आली पाहिजे? हो, महाविकास आघाडीत यायला लागणार. महायुतीने आता काय केलेलं आहे, आता त्यांची सत्ता आहे. 2020 पासून आता महानगरपालिकेची इलेक्शन झालेलं नाही आहे, पण 2020 पासून राज्यात त्यांचं सरकार आहेच ना.
मग काय राज्यात त्यांनी सरकार असून इथं कोल्हापुरात काय केले काम? कोल्हापुरात रस्त्याचं काम कुठे झाले? काँग्रेसकडून या प्रभागाचे उमेश पवार उमेदवार आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगा? उमेश पवारांचं काम करण्याची पद्धत अशी आहे की सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन काम करण्याची पद्धत आहे त्यांची. काय काय विकास कामं केले आहेत त्यांनी? त्यांनी भरपूर केलं, म्हणजे रोड केले, गटरी केले, ड्रेनेज लाईन केले, प्रॉपर्टीकडची कामं केली आहेत. काय सांगाल, नगरसेवक हा कसा असावा? नगरसेवक हा सर्वसामान्य घरातला असावा, जेणेकरून त्याला पूर्ण इथली राहणाऱ्या लोकांची समस्यांची जाण असावी. काय वाटते, महाविकास आघाडी निवडून आली पाहिजे की महायुती निवडून आली पाहिजे? महाविकास आघाडी यायला पाहिजे. असं काय वाटतंय? कारण इथून मागे 50-60 वर्षाचा भिजत पडलेला जो प्रश्न होता प्रॉपर्टी कार्डचा, तो बंटी साहेबांच्या माध्यमातूनच सुटलेला आहे. आणि त्यावेळेला बंटी साहेबांनी स्वतः पैसे घालून इथले नकाशे वगैरे करून लोकांना विश्वासात घेऊन ते काम केलेलं आहे. नक्कीच या प्रभागातून उमेश पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत काँग्रेसकडून, याबद्दल काय सांगाल? नाही, ते होतकरू आहेत, चांगले कार्यकर्ते आहेत. सामान्यांच्या लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या अडचणीला धावून येणार आहेत. नक्कीच 2 वेळा नगरसेवक देखील होते. हो काम पुन्हा त्यांना बंटी साहेबांनी संधी दिली, याबद्दल काय वाटतं? नाही, छान आहे, चांगले आहेत ते कार्यकर्ते, चांगले आहेत, प्रत्येकाच्या उपयोगाला पडणारे आहेत. कोण आपला असू दे, विरोधक जरी असला तरी त्याच्या मदतीला धावून जातात. तुम्हाला काय वाटते, कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेत? काँग्रेस पक्षाचीच यायला पाहिजे, बंटी साहेबच पाहिजे. विकास झालाय का? झालंय ना. काय काय विकास? काय नागरिकांचे जे समस्या आहेत त्यांचं म्हणायला निराकरण लागलेत विकास वाहने म्हणतात. कोण म्हणतो? ती म्हणली ना विकास वाहने कुठल्या भागात म्हणतो? या प्रभागात झालाय ना विकास. काय काय? काय जे नागरिकांचे कचरा उठाव, ड्रेनेज, स्वच्छ भागाची लाईट देवी ते वगैरे. अजून काय प्रलंबित प्रश्न आहेत? प्रलंबित तिथं जे महत्वाचा मुद्दा आहे तो प्रॉपर्टी कार्डाचाच आहे, तो अजून निकालात लागलेला नाही. काय वाटते, महायुती आली पाहिजे की महाविकास आघाडी? चांगला काम करणार आला पाहिजे. जास्त करून काँग्रेसचीच कल आहे लोकांचा यावेळी बंटी साहेबांच्यामुळे. पण ते एकटे विरुद्ध बाकी सगळी महायुती त्यांच्या विरोधात लढतो, एकट्याला शह देण्यासाठी. असं वाटले की महायुतीला विकास कार्याशी काही देणे नाही, कारण बंटी साहेबांना कमीपणा दाखवायचं त्यांना. एकंदरीत काय सांगाल की मोठ्या प्रमाणात काँग्रेसलाच पसंती मिळते, काय कारण आहे? बंटी साहेबांवरील प्रेम, त्यांचं कार्य, त्यांची जे त्यांचं सामान्य कार्यकर्त्यांची त्यांचं संवाद हे काय कॉन्टॅक्ट आहेत ते चांगले. ते बाबा कुठल्या सामान्य, आता आपल्या भागातच एका चहावाल्याला त्यांनी उमेदवारी दिली, असं कोण देते? सामान्य कार्यकर्त्याला नाही. काँग्रेसकडून या प्रभागातून उमेश पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, काय सांगाल त्याच्याबद्दल? आहे ते आता फर्स्ट टाइम आमच्या इथं आल्यात, म्हणजे याच्या आधी ते त्यांचा वड वेगळं होतं. त्यांचं कार्य उल्लेखनीय आहे, ऐकून आहे, त्यांच्या कामावर जनता समाधानी आहे, त्यांच्याबद्दल काय संतोष नाहीत. त्यांची नाच जनतेशी तिथं चांगली आहे, चांगलं आहे, त्यांचं जन्मच चांगलं आहे. त्यांना कसा प्रतिसाद मिळतोय? प्रतिसाद तर त्यांचा चांगलाच आहे, ऐकण्यात आहे की बाबा त्यांना आहे, वारं त्यांचं आहे. काय सांगाल, या प्रभागातून हवा कोणाची? हवा काय काँग्रेसचीच आहे. काँग्रेस आहे. आणि बंटी साहेबांनी एक सामान्य कार्यकर्त्याला तिकीट देणे म्हणजे ही मोठीच गोष्ट आहे. एक चहावाल्यासारख्या माणसाला तिकीट दिलं म्हणजे मोठी गोष्ट आहे. मला जर चांगलं काम करणारा कार्यकर्ता भेटत असेल नगरसेवक म्हणून तर चांगलंच आहे या भागासाठी. एवढे बोला. नक्कीच काँग्रेसकडून या प्रभागातून उमेश पवार निवडणूक लढवत आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांच्याबद्दल बोलण्यासारखे शब्द काय कमीच आहेत. आणि त्यांनी याच्या पाठीमागे भागात त्यांनी म्हणजे 2 टर्म त्यांचे झाले. एकदा त्यांचे वडील होते, त्यानंतर त्यांच्या मिसेस होत्या, त्यानंतर आता स्वतः उमेश पवार आहेत. म्हणजे काम करण्याची त्यांची शैली चांगलीच आहे आणि ते चांगलंच काम करतात. त्यांच्यावर केव्हा असं गेला शब्द माघारी सरत नाही. कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत? कशी? काम करण्याची पद्धत आता 2 टर्न झाल्या, 3रा टर्न आहे, म्हणजे काम करण्याची पद्धत चांगली आहे म्हणून साहेबांनी तिकीट दिली ना. 2 वेळा नगरसेवक होते, पुन्हा संधी दिली साहेब. 3रा टर्न आहे त्यांचा. बरोबर. म्हणजे काम करते म्हणून दिले ना. आता एवढे पक्षासाठी मी तिकडे मागवत होते, पुन्हा त्यांना टर्न देतात साहेब, म्हणजे काय ते बघून दिलं ना. युवा आहात, मतदानाचा अधिकार बजावणार आहात, भूमिका काय असणार आहे? कामं करायला पाहिजेत प्रत्येकाला. म्हणजे आता सामान्य कार्यकर्त्याला तिकीट देऊन एवढं हे केलेलं आहे साहेबांनी, ते बरं वाटते की असं की आपल्यातल्या माणसाला तिकीट मिळाले, म्हणजे आपला माणूस मोठा होईल, हे भारी वाटते. म्हणजे साहेबांनी महायुती की महाविकास आघाडी काय निवडून आली? आपलीच की काँग्रेस, आपला कार्यकर्ता आपल्या बरोबरचा आहे तो आला पाहिजे. तुम्ही म्हणताय काँग्रेस आलं पाहिजे, का असं वाटतंय? काँग्रेस आला असं म्हणजे का ना, आमच्यातली सगळी
जे उमेदवार आहेत ते आमच्यातले आहेत, त्यामुळे आम्हाला हे आमचे उमेदवार आले पाहिजे एवढं आम्हाला वाटतं. आता काँग्रेसकडून उमेश पवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांचं काम कसं आहे? काम चांगलंच आहे, कारण त्यांच्याबद्दल म्हणजे ह्याच्या आधी मी काय ऐकलं नव्हतं, कारण त्यांनी ऐकले की जे ऐकले ते चांगलं ऐकले, जे कामं करतात म्हणजे बाहेरच्या तिकडच्या भागातला असून आमच्या ह्या भागात त्यांचं नाव ऐकले, त्यामुळं चांगलं वाटतं की काम करतील. तिकडं केले मग 100% इकडेही करणार, त्यासनी चान्स मिळाला तर 100% त्यांनी करतील. कोण निवडून आल्यावर तुमच्या भागातील प्रश्न सुटू शकतात असं तुम्हाला वाटतं? प्रश्न सुटू शकतात. मध्ये उमेश अण्णा जे सर्वसामान्य माणूस कसं आहे उमेश अण्णांचं कार्य कसं आहे? कार्य तर त्यांचा एक नंबरचा आहे. जो सर्वसामान्यांसाठी मदत करणारा माणूस त्यालाच माणसं निवडून देणार. ब गटामध्ये आमच्या कोरवे वहिनी आहेत, ते आहेत, जे शिकलेले आहेत त्यांना तुम्ही निवडून द्या. एकंदरीत काय वाटते की महापालिकेवर कोणत्या पक्षाचा झेंडा पडला पाहिजे? एकंदरीत काँग्रेसचाच झेंडा फडकणार, त्यात काय वादच नाही. 100% काँग्रेसचा झेंडा फडकणार. हवा कुणाची आहे प्रभागात? या काँग्रेसची, का? कारण सगळे जे उमेदवार आहेत ते लोकांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आहेत, लोकांच्या समस्या ग्राउंड लेवलला जाणून घेणारे आहेत आणि सर्वसामान्य जनतेतून वावरल्यामुळे त्यांना सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जाणीव आहे, त्यामुळं इथं काँग्रेसची जाव आहे. काँग्रेसकडून या प्रभागात काय काय विकास कामं झाले? काँग्रेसकडून म्हणण्यापेक्षा व्यक्तिगत लेवलला ज्या समस्या आहेत नागरिकांच्या त्या ग्राउंड लेवलला सोडवण्याचं काम आत्ता जे काँग्रेसमधून उभारलेले उमेदवार आहेत त्यांनी केलेलं आहे, त्यामुळं जनतेचा कौल हा काँग्रेसला राहील. उमेश अण्णांची काम करण्याची पद्धत कशी आहे? उमेश अण्णा ॲक्च्युली ह्या भागात येत नाहीत, पण मी त्यांच्या ऐकण्यात आहे की ते लोकांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. सर्वसामान्य जनतेपर्यंत ते तळागाळाला पोचलेले नेते आहेत, त्यामुळं ह्या भागात सुद्धा त्यांचीच हवा आहे. कोणत्या पक्षाची सत्ता आली पाहिजे असं वाटतं? काँग्रेस.